हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप सगळे छानच असणार आहेत. आज मी मस्तपैकी एक कॉर्नची डिश घेऊन आलेली आहे, जी या मान्सूनमध्ये खायसाठी खूप आवडेल तुम्हा सर्वांना. आपण नेहमी भाजलेले किंवा बॉईल केलेले कॉर्न नेहमीच खातो, पण अशा फॉर्ममध्ये खायला पण खूप मजा येते. याला तुम्ही चाट असंही म्हणू शकता, कॉर्न चाट, किंवा नुसतं क्रिस्पी कॉर्न असंही म्हणू शकता. तुम्ही ही बऱ्याच पद्धतीने खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठा बाउलभर छान कॉर्न घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून मी छान बॉईल करून घेणार आहे मिठाच्या पाण्यात. बॉईल करून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करणार आहोत. त्याच्यात मी काय केलेलं आहे, समप्रमाणात थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मी आणखी क्रिस्पी होण्यासाठी किंचितचं तांदळाचं पीठही घातलेले, एक छोट्या 2 चमचे. हे सगळं छान घालून आपण ते मिक्स करून घेणार आहोत. आधी मी मसाला जो स्पाइस मिक्स याच्यावर टाकणार आहे ना, त्याची तयारी केली आहे. इथे मी तिखट, चाट मसाला, थोडंसं इटालियन सीझनिंग घेतली आणि मीठ घेतलेलं आहे. त्यात मी काळं मीठ आणि जिरे पावडरसुद्धा घालणार आहे, त्यानेही खूप छान टेस्ट येते. हे छान मिक्स करून ठेवायचं. आणि जसं मी सांगितलं आहे की सगळं तुम्हाला जे कोरडे आपले जिन्नस आहे, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये आपले जे बॉईल केलेले मके आहेत ते छानपैकी पहिले स्ट्रेन करून घ्यायचे एका चाळणीतून, म्हणजे पाणी पूर्ण घालून घ्यायचं आणि त्याच्यात ते छानपैकी कोट करून घ्यायचं. एकदमच कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी शिंपडू शकता, म्हणजे फुलवा मारू शकता आणि त्याच्यानंतर ते कोटिंग करून घ्यायचं. छानपैकी कोटिंग केल्यावरच आपल्याला ते तळायचं आहे, कारण मक्याच्या दाण्यावर आहे ना, ते एक छान पातळशी लेअर आली पाहिजे तळल्यानंतर आपल्या या कोरड्या जिन्नसची. सो आपण छानपैकी ते कोट झाल्यानंतर मी इथे एक झारा घेतला आहे बघा, त्याच्यात मी ते घेऊन छानपैकी गाळून घ्यायचं, म्हणजे एक्सेस जे आहे ना त्या झाऱ्यातनं ते खाली पडतं. सो तसं एक तुमच्याकडे झारा असेल तर तसं ट्राय करा, किंवा मग सरळ सरळ आपल्या चाळणीतनं सुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता, जेणेकरून एक्स्ट्रा जे पीठ असेल ते निघून जाईल आणि आपल्याला जास्त ती मैद्याची टेस्ट येणार नाही दाताखाली. सो ते छान फ्राय केलं की थोडंसं गार होऊ द्यायचं आणि नंतर जे आपण तयार करून ठेवलेला स्पाइस मिक्स आहे, म्हणजे मसाला आहे, तो त्यात छान स्प्रिंकल करायचा. नाव तुम्ही हे असंही असंच्या असं खाऊ शकता, इतकं छान लागतं. आणि चाट बनवायची असेल तर याच्यात तुम्ही आवडीनुसार तुमच्या कांदा असेल बारीक चिरलेला, हिरवी मिरची, त्याच्यानंतर टमॅटो असेल, काकडी घालू शकता. तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही त्यात मिक्स करून ते घालू शकता. मी ते कांद्याची पात घातली होती कारण माझ्याकडे अवेलेबल होती. तुम्ही याच्यात कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही याला टच देऊन ही भेळ म्हणून खाऊ शकता. इतकी सुंदर रेसिपी आहे, लगेच तयार होते. काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तेही अशा पावसाळ्यात, तर तुम्ही ही नक्की डिश ट्राय करू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनल चेकआउट करा. तोपर्यंत बाय बाय.